नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि महाराष्ट्राची खबर बातमध्ये पहिली बातमी येते पंजाबमधून आणि दिल्लीतून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या संदर्भातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे एअरपोर्टवरून पंतप्रधान जेव्हा माघारी निघाले त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी भटिंडा एअरपोर्टवर जिवंत पोहोचलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या. या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या पंतप्रधानांना खडे बोल सुनावले आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपल्या दौऱ्यातल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या गोंधळानंतर ब्रिजवरून साधारण 15 मिनिटं थांबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माघारी परतावं लागलं आणि यामुळेच पंतप्रधान अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की मी भटिंडा एअरपोर्टवर जिवंत पोहोचलो. पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणात चूक झाली. पंजाब दौऱ्याच्या दरम्यान ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या ऐवजी पंतप्रधानांना रस्त्याने प्रवास करावा लागला आणि याच दरम्यान एका पुलावरून पंतप्रधानांच्या गाड्यांचा काफिला जात असताना अलीकडे आंदोलकांनी रस्ता अडवला. पंतप्रधान मोदींच्या गाड्यांचा ताफा त्यामुळे फ्लायओव्हरवरती अडकला. पंतप्रधान मोदींच्या या गाड्यांच्या काफिल्यात एक प्रकारे सुरक्षेत मोठ्या प्रमाणात चूक झाली आणि याबद्दल आता राज्य आणि केंद्र सरकार परस्परांवर आरोप करू लागले. पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तर आपण या पुलावरची टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी तुम्ही दृश्य पाहता ती पुलावरची आहेत. याच पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा काफिला थोड्या नाही तर साधारण 15 ते 20 मिनिटं थांबला होता. सुरक्षा व्यवस्थेतल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरून बातचीत केली. हा रस्ता मोकळा होऊन पंतप्रधानांना पुढे जाता येतं का हे पाहिलं, पण अखेर काहीच होऊ शकत नाही म्हटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा काफिला हा माघारी वळला. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. ਉੱਥੇ ਬਹੁਤ ਬੜੀ ਰੈਲੀ ਰੱਖਤੀ। ਉਹ ਰੈਲੀ ਸਾਡੇ ਨਾਲ ਸੰਬੰਧਿਤ ਨਹੀਂ ਸੀ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਬੀਜੇਪੀ ਦੀ ਰੈਲੀ ਰੱਖੀ। ਉੱਥੇ 70,000 ਕੁਰਸੀ ਲਾਤੀ। ਬੰਦਾ ਆਇਆ 700। ਫਿਰ ਹੁਣ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਮੀਂਹ ਦਾ ਬਹਾਨਾ ਹੋ ਗਿਆ, ਕੋਈ ਹੋਰ ਬਹਾਨਾ ਹੋ ਗਿਆ, ਰੈਲੀ ਰੱਦ ਹੋ ਗਈ। ਨਹੀਂ ਤੁਹਾਡੇ ਮੁਤਾਬਕ ਉੱਥੇ ਇਕੱਠ ਹੋਇਆ ਨਹੀਂ ਇਹ ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਉਹ ਲਾਈਵ ਦਿਖਾ ਰਹੇ ਕਿ ਇਕੱਠ ਨਹੀਂ ਹੋਇਆ। 70,000 ਕਹਿੰਦੇ ਕੁਰਸੀ ਲਾਈ, 700 ਬੰਦਾ ਆਇਆ। ਫਿਰ ਰੈਲੀ ਕਿੱਥੇ ਤੇ ਕਰਨੀ ਸੀ? ਉਹਨਾਂ ਦੇ ਕਈ ਥਾਵਾਂ ਤੇ ਰੋਕ ਲਿਆ ਗਿਆ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਕਿਸੇ ਨੇ ਕਿਸੇ ਨੂੰ ਨਹੀਂ ਰੋਕਿਆ। ਇੱਕ ਰਸਤਾ ਜੇ ਰੁਕ ਗਿਆ ਜਿੱਧਰੋਂ ਪ੍ਰਾਈਮ ਮਿਨਿਸਟਰ ਸਾਹਿਬ ਨੇ ਆਣਾ, ਤਾਂ ਬਾਕੀ ਤਾਂ ਅਸੀਂ ਰਾਤ ਆਪ ਨਾਲ ਹੋ ਕੇ ਖਲਾਏ ਹੈ। ਕਿਸੇ ਰਸਤੇ ਪਰ ਸਵੇਰੇ obstruction ਨਹੀਂ ਸੀ। ਲੇਕਿਨ ਹੁਣ ਜੇ ਚੰਡੀਗੜ੍ਹ ਵਾਲਾ ਰਸਤਾ ਰੁਕਿਆ ਹੋਵੇ ਤਾਂ ਲੋਕ ਪਿੰਡਾਂ ਨੂੰ ਹੋ ਕੇ ਆ ਜਾਂਦੇ ਹੈ। ਜਿਹਨੇ ਆਉਣਾ ਉਹ ਤਾਂ ਪਹੁੰਚੇ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਹਿੰਦਾ ਗਲੀਆਂ ਚਿੱਕੜ ਦੂਰ ਘਰ ਨਾਲ ਪਿਆਰੇ ਨੇ, ਚਲਾਂ ਤਾਂ ਭਿੱਜੇ ਕੰਬਲੀ, ਰਾਹਾਂ ਤਾਂ ਟੁੱਟੇ ਨੇ। ਫਿਰ ਆਪੇ ਜਵਾਬ ਦਿੱਤਾ ਉਹਨਾਂ ਨੇ। त्यामुळे आता अशी थेट भूमिका पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या. तिकडे पंतप्रधानांचा पंजाब दौरा रद्द झाला आणि पंजाबमधल्या आजच्या प्रकरणावर संध्याकाळी 5 वाजता भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पत्रकार परिषद होणार आहे. पण त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले पाहूयात. पंतप्रधानांशी तुम्ही खेळ खेळताय ते ह्या देशातल्या आणि जगभरात पसरलेल्या भारतीय माणसाला कधीच रुचणार नाही. मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे सभा होणार, 2 वर्षानंतर मोदींची सभा होणार होती, अशा पद्धतीने आंदोलक थेट रस्त्यावर येणं. म्हणून म्हटलं ना की ही पंजाब गव्हर्नमेंटने सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी रोड क्लिअर आहे याची हमी दिल्यानंतरच बाय रोड ताफा निघाला. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशी ढिलाई कधीच केली जात नाही. ते बाय हेलिकॉप्टर जाणं ते मान्य,
आत्ताच एक मोठी दुर्घटना घडलेली असल्यामुळे सल्ला असं दिला गेला की नाही आपल्याला बाय हेलिकॉप्टर जाता येणार नाही. ते 20 मिनटं थांबले, क्लिअरन्स मिळाला आणि तुम्ही त्या रोडला जनरल पब्लिकला ॲक्सेस देता. ते खरं म्हणजे न क्षमा करण्यासारखं आहे. आणि आताच मोठी बातमी हाती येते ती म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेतल्या या गडबडीबद्दल आणि पंजाबमधल्या आजच्या प्रकरणावर संध्याकाळी 5 वाजता भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया दिली जाणार आहे. भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पत्रकार परिषद असणार आहे. तर त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये काँग्रेसकडून सुद्धा त्याला उत्तर देणारी प्रतिक्रिया येणार आहे. कारण काँग्रेसनंही जाहीर केलं आहे की या पत्रकार परिषदेनंतर लगेचच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची पत्रकार परिषद होईल. बोलूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. महाराष्ट्रामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप 2 महिन्यानंतरही चालूच आहे. या संपामुळे ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेला, प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतंय. जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. शाळा एकीकडे सुरू आहेत काही ना काही प्रमाणात ग्रामीण भागात, आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना जर का शाळेत जायचं असेल तर हायवेला यायचं, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला हात दाखवायचा आणि जे वाहन देईल त्यातून प्रवास करायचा, अशी परिस्थिती झाली. दरम्यान राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू झालेली. आपण थेट जाऊया. याच निर्णयाचं पालन केलं गेलं पाहिजे असं स्पष्ट आमच्या ह्या GR मध्ये नमूद होणार आहे. फक्त गोंडवाना विद्यापीठ असेल, जळगाव विद्यापीठ असेल आणि नांदेड विद्यापीठ असेल, या ठिकाणी काही ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, तो तुरळक प्रमाणात आहे. परंतु अशा ठिकाणी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं घ्यायच्या आहेत या संदर्भात कुलगुरू महोदयांनी चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं आपण घेतल्या पाहिजे. परंतु बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी ऑनलाईन एक्झाम घेण्याचं काल मान्य केलेलं असल्यामुळं तो देखील निर्णय आज आम्ही जाहीर करतोय. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या असंख्य अडचणी आणि शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठानं महाविद्यालयाच्या ठिकाणी हेल्पलाईन उघडली पाहिजे, विद्यापीठानं देखील हेल्पलाईन उघडली पाहिजे, अशा पद्धतीची सूचना आम्ही विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना करतोय. परीक्षा ही व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीनं विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जर तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरसन देखील तातडीनं विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी केलं पाहिजे, अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. सर्व विद्यापीठे महाविद्यालयांशी निगडीत वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन व कालावधी देऊन वसतिगृह देखील बंद करण्याचा निर्णय काल आम्ही बैठकीमध्ये घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी सगळ्या विद्यापीठांनी करावी. परंतु जे परदेशातून विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत, संशोधन करण्यासाठी आलेले आहेत, PhD करण्यासाठी आलेले आहेत, त्यांची वसतिगृहाची सुविधा मात्र बंद करू नये. त्यांना सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी चालू ठेवलं पाहिजे. कारण ती विद्यार्थी आता आपण वसतिगृह बंद केल्यानंतर तातडीनं परदेशामध्ये जाऊ शकत नाहीत, ही भावना डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांच्यापुरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यापीठे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं अद्याप जर लसीकरण झालेलं नसेल तर त्याचा डेटा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्यांच्यासाठी सेपरेट कॅम्प्स लावले पाहिजेत. सेपरेट कॅम्प्स लावून त्यांचं लसीकरण झालं पाहिजे आणि त्या लसीकरणाची नोंदणी ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे, मुंबई असेल तर मुंबईच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे, पुण्याच्या महानगरपालिकेकडे, पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेकडे, ज्या ज्या महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचा डेटा हा प्रत्येक कुलगुरू महोदयांनी उपलब्ध करून द्यायचा आहे. पॉलिटेक्निकमध्ये वयोगट जो आहे तो 15 ते 18 असल्यामुळं पहिल्या 2 वर्षातल्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालंय की नाही हे प्रामुख्यानं शासकीय पॉलिटेक्निकचे जे प्राचार्य आहेत त्यांनी देखील बघितलं पाहिजे, प्रायव्हेट कॉलेजेसचे प्राचार्य आहेत त्यांनी देखील बघितलं पाहिजे
आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 15 ते 18 वयोगटातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचं कॅम्प लावून लसीकरण कसं करता येईल याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेऊन तातडीनं त्यांचे कॅम्प घेतले गेले पाहिजेत आणि ती देखील कारवाई तातडीनं झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज जाहीर करतोय. संचालक कला शालेय शिक्षणच्या काही परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभाग घेतो. त्याच्यामध्ये चित्रकला परीक्षा असतात 10वीच्या अगोदरच्या, आणि 10वीच्या अगोदरच्या चित्रकला परीक्षा पास झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळतात त्या परीक्षाबद्दल देखील शंका निर्माण केली जात होती. परंतु कला संचालनालयाला आम्ही आदेश दिलेले आहेत की या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाल्या पाहिजे, जेणेकरून 10वीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्क्सचं कुठेही त्यांना अडचण येता कामा नये. 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील ते ग्रेस मार्क्स मिळाले नाहीत म्हणून कुठेतरी आम्ही मागे पडतोय, अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये येऊ नये यासाठी चित्रकला परीक्षा ज्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शालेय शिक्षण ज्या घेण्यात येतात त्या देखील घेण्याचा निर्णय ऑनलाईन पद्धतीनं आम्ही केलेला आहे. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आमचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सगळा स्टाफ यांचं लसीकरण झालंय की नाही. महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय बंद राहतील, कारण झपाट्यानं रुग्णसंख्या वाढते. आज 15,000चा आकडा वर जाऊ शकतो मुंबईतला, अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलत आहेत, थेट जाऊयात. इट सीम्स कम्युनिकेटेड कि जिंदा लौट रहा हूं. I would like to tell the Congress establishment. Modi became the Prime Minister of India with the blessings of the people of India. Narendra Modi went to Punjab today to dedicate projects worth 42,000 crores for the people of Punjab. When you can't answer on issues of development, this is the depths to which you will fall. The questions I repeat. Why was the Prime Minister's security detail given a false clearance of the route that the Prime Minister was to be undertaken? Why did the security detail not receive any response from the state administration when the Prime Minister's security was breached and there was an exposure in his security for 20 minutes? And why did the Congress leadership erupt with joy when the Prime Minister of your country and mine had his security breached? Planted political instrument today sought to bring harm to the office, the institution of the Prime Minister of India. We as a political organization and citizens would not reduce ourselves only and limit ourselves to expressing rage, to expressing anguish. We now demand answers. We as Karyakartas, me and Sudhanshu ji, believe that the MHA has asked for a report on this issue. And my hope is that those who tried to bring the Prime Minister to physical harm are met with justice. भारत के इतिहास में आज पंजाब की पुण्य धरती पर कांग्रेस के खूनी इरादे नाकाम रहे. जो लोग कांग्रेस पार्टी में मोदी से घृणा करते हैं वो आज देश के प्रधानमंत्री को, उनकी सिक्योरिटी को किस तरह से भंग किया जाए उसके लिए प्रयासरत थे. जो आक्रोश आप मुझ में और सुधांशु जी में देख रहे हैं वो मात्र हमारे राजनीतिक संगठन तक सीमित नहीं है. हमने बार बार कहा नफरत मोदी से कांग्रेस को है, हिसाब हिंदुस्तान से और हिंदुस्तान के प्रधानमंत्री से ना कीजिए. पंजाब सरकार को, कांग्रेस को आज जवाब देना होगा.
प्रधानमंत्री किस रूट से एक स्थल पर पहुंचते हैं, उस पूरे रूट की सुरक्षा का प्रबंध और कोई भी गतिरोध नहीं है, ऐसा आश्वासन पंजाब पुलिस ने प्रधानमंत्री जी के सुरक्षा दस्ते को दिया. त्यामुळे थेट आणि अतिशय गंभीर आरोप भारतीय जनता पक्षानं पंजाब सरकारवर आणि काँग्रेसवर केले आहेत. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. मंडळी, मुंबईसह महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात कोरोनाचं संकट अधिकाधिक वाढत आहे आणि यावेळेला कोरोनाच्या प्रसाराची जी गती आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 200, 500, 800पर्यंत पेशंट नव्यानं सापडत होते, पण आता तेच प्रमाण 2000, 5000, 8000 आणि काल तर 18000 जाऊन पोहोचलाय. नेमका हा कोरोना इतक्या झपाट्यानं का पसरतोय? या कोरोनाचे जे नवीन पेशंट सापडत आहेत त्यात ओमायक्रॉनचे पेशंट नेमके किती आहेत, ते कसे ओळखायचे, याच्यावर उपाय काय करायचे, आपण सगळ्यांनी काळजी नेमकी काय घ्यायची, काय केलं तर आपण या ओमायक्रॉनला आणि कोरोनाला लवकरात लवकर थांबवू शकू आणि ही साखळी तोडू शकू. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे एक महत्त्वपूर्ण सदस्य डॉक्टर राहुल पंडित. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपलं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आरोग्यपूर्ण पुढच्या काही महिन्यांसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा. आणि मी हे याच्याकरता म्हणतोय कारण आज घरातनं बाहेर पडताना आपल्याला सगळ्यांना काळजी वाटते, पण पर्याय नसतो म्हणून आपण घराच्या बाहेर पडतो. का नेमकं असं होतंय की अचानक पटींमध्ये संख्या वाढायला लागली? काही 2 आठवड्याच्या पेक्षा साधारण जो वरचा जो कालावधी होता मागच्या काही 2 आठवड्यापेक्षा जास्तीचा, त्याच्यामध्ये आपण बघतोय की साधारण एव्हरी 3rd किंवा 4th डे केसेसचं डबलिंग होतंय. जो आपला डबलिंग पिरियड 2000 दिवसाच्या वर गेला होता तो आता एकदम पटपट खाली येऊन साधारण 150-180 दिवस दिसतोय, पण क्युम्युलेटिव्ह. पण केसेस ऍक्च्युअली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डबल होत आहेत. हो. त्या वेगाने पसरणारा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो आपल्याला जर आपण बाकीच्या देशांमध्ये जर जी मागच्या काही महिन्यांमध्ये आपण जर केसेसची वाढ बघितली तर त्याच्याबरोबर अगदी मॅच होताना दिसतोय. म्हणजे साऊथ आफ्रिका, UK आणि युनायटेड स्टेट्स आणि फ्रान्स या चारीकडे जे ती केसेस झपाट्याने वाढतायत आणि यशाच केसेस वाढल्या आणि साधारण पटकन एक उच्चांक 2 ते 3 आठवड्यामध्ये गाठला आणि मग केसेस हळूहळू कमी व्हायला चालू झाल्या पटकन. तर अशाच केसेस या बहुतेक हा जो वाढ आहे याचे जे स्पीड आहे ती अगदी ओमायक्रॉनशी मिळती जुळती आहे. त्याचबरोबर त्याचे जे सिम्पटम्स आहेत, डोकेदुखी, लो ग्रेड फिवर, थोडंसं घशात खवखव होणं, फक्त थोडंसं नाक असं बंद असल्यासारखं चोंदल्यासारखं वाटणं, परंतु अगदी फार काही वाहती सर्दी नसणं, या सगळ्या जे गुणधर्म आहेत ते ओमायक्रॉनकडे दाखवतायत आपलं बोट. अर्थात आपण जिनोम सिक्वेन्सिंग केल्याशिवाय 100% कधीच सांगता येत नाही. परंतु जर तुम्ही क्लिनिकली आम्हाला बघाल की आम्ही पेशंट्स कसे बघतोय आणि एवढी जी स्पीड, जी रॅपिडिटी जी बघतोय आपण वाढण्याची, त्यावरून सगळं असं वाटतंय की ओमायक्रॉन कदाचित आता प्रिडॉमिनंट व्हेरियंट झाला असेल एखाद वेळेस. त्यामुळे जो आहे हा शिरकाव जो आहे तो एवढा झपाट्याने वाढतोय असं वाटतंय. बर, एक प्रश्न लोकांच्या मनातला की जर का या केसेस सापडत आहेत तर त्याच्यातल्या कोरोनाच्या कुठल्या व्हेरियंटची कुठली केस आहे? अर्थात हे डॉक्टरला अधिक माहिती असणं आवश्यक असतं कारण त्याला ट्रीटमेंट करायची असते, पण सर्वसामान्य माणसं हा प्रश्न विचारतात की कुठल्याही प्रकारचा कोरोना असला तरी त्याची ट्रीटमेंट जी आहे ती एकसारखीच आहे का? अगदी बरोबर. बहुतेक सगळी ट्रीटमेंट जी आहे ती एकसारखी आहे. आणि जर खरोखर आता जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये तुम्ही बघताय की आपला बऱ्याचशा केसेस भारतामध्ये दिसून आल्यात. मोर दॅन 2000च्या जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये आयडेंटिफाय केल्यात आपण ओमायक्रॉनच्या केसेस. त्याच्यामधला एक फरक जो ट्रीटमेंट मधला हा आहे की ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण, 90%च्या जवळपास रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. आणि तेवढं आपण डेल्टा व्हेरियंट मध्ये बघत होतो जो की ह्याच्या आधीचा प्रिडॉमिनंट व्हेरियंट होता. डेल्टा व्हेरियंट मध्ये साधारण 20 ते 30% पेशंट्सला बऱ्यापैकी सिम्पटम्स असायचे आणि त्यांना हॉस्पिटलला देखील भरती व्हावं लागायचं, कधी कधी ऑक्सिजन पण लागायचं. तेवढं ओमायक्रॉन मध्ये तेवढा आपल्याला सिम्पटम दिसत नाहीत. मे बी 2-4% लोकांना अजूनही भरती व्हावं लागेल, पण हे 10 ते 15% पेक्षा
नक्कीच कमी आहे हा जो अंक आहे तो. दुसरं म्हणजे की डेल्टा व्हेरियंट मध्ये आपल्याकडे एक ट्रीटमेंट आलं आहे ज्याला की आपण मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणतो. हं. ती मोनोक्लोनल अँटीबॉडी या ओमायक्रॉन व्हेरियंटवर अजिबात काम करत नाही. बर त्यामुळे बर आता सध्या जर आपण जगभराची ट्रेंड बघितली तर सगळीकडे जवळपास ओमायक्रॉननी डेल्टाला पूर्णपैकी रिप्लेस करून टाकलंय. जर असंच भारतामध्ये पण दिसत असेल आणि मला वाटतं क्लिनिकली तरी मला तसंच वाटतंय, तर मग मोनोक्लोनल अँटीबॉडी देण्याकरता फार काय पेशंट्सला गरज पडणार नाही, कारण त्याच्यावर ओमायक्रॉनच्या वर मोनोक्लोनल अँटीबॉडीचा काहीच फरक काहीच पडत नाही. परिणाम होत नाही. बाकी बर बाकी पूर्ण ट्रीटमेंट प्रोटोकॉल सेम आहेत, कुठलाही बदल नाहीये. आणि मोनोक्लोनल देखील इतकी महागाची आहे की ती सगळ्यांना आपण देत पण नव्हतो. खरं आहे. काही लोकांना ज्यांना अफोर्ड करता येतो त्यांनाच आपण ती त्यांनाच ऑफर आपण करतो. देत होतो. पण मग डॉक्टर पंडित, जर का मला अशा प्रकारची लक्षणं आढळली, म्हणजे माझा घसा खवखवतोय किंवा मला थोडीशी सर्दी वाटते किंवा माझं नाक थोडंसं गळतंय आणि मला किंचित ताप आहे, म्हणजे 100-101 परत कमी होतो, 100-101 परत कमी होतो. अशा परिस्थितीमध्ये 2 प्रश्न लोकांना पडतात. एक म्हणजे लोकांनी टेस्ट करावी का? कारण काही जण म्हणतात जाऊ दे बाबा, टेस्ट कशाला करायची, आपण आपल्या घरीच एका खोलीत बसा आणि ट्रीटमेंट घ्या. हा प्रश्न एक. आणि दुसरा प्रश्न की तातडीनं काय केलं पाहिजे? अगदी फार चांगले प्रश्न विचारले. तर सगळ्यात पहिलं, तुम्हाला जर कुठलाही सध्या फ्लूच्या सिम्पटम्स आले, हे सगळे फ्लूचे सिम्पटम्स आहेत, सर्दी हो. होणं, ताप येणं, खोकला, अंगदुखी वगैरे सगळे, हं. तर पॅन्डेमिक चालू असताना इट इज बिकॉज ऑफ कोरोना ओनली अनलेस प्रूव्हन अदरवाईज. म्हणजे आपण जर बर. टेस्ट नाही केली तर आपल्याला कळणारच नाही. त्यामुळे टेस्ट करणं अनिवार्य आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते आहे. बर दुसरं म्हणजे जसेच तुम्हाला सिम्पटम्स आढळले तर तुमच्या घरात जर तुम्हाला आयसोलेट होण्याकरता जागा असेल, एक वेगळी खोली असेल, हो. तर फारच उत्तम. आणि त्या खोलीला एक लागून टॉयलेट जर अटॅच असेल तर फारच चांगलं, कारण मग तुम्ही कम्प्लिटली मग आयसोलेट होऊ शकाल घरच्या मेंबर्स पासून. तुमच्यापेक्षा घरचे मेंबर जे आहेत ते सुरक्षित राहतील. बर. तर सर्वप्रथम तुम्ही मास्क घाला आणि स्वतःला आयसोलेट करा. ज्या ओके. लोकांना आयसोलेशन करता वेगळ्या खोल्यांची सुविधा नसेल, हो. त्यांनी एका कोपऱ्यामध्ये बसावं आणि आपला मास्क घालावा. इतर व्यक्तींनी देखील मास्क घालावा घरच्या, आणि टेस्ट करता लगेच जाऊन टेस्ट करून घ्यावी. आणि त्याच्यानंतर मग आयसोलेशन सेंटर्स, जे कोविड आयसोलेशन सेंटर्स आहेत, तिकडे जाऊन स्वतःला आयसोलेट करावं जर आपण पॉझिटिव्ह आलात तर. जर निगेटिव्ह आलात तर अर्थात डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे तुम्हाला जे काही औषधं दिली जातील ते करावी. पण जर तुमच्याकडे रूम आयसोलेशन करता असेल तर 90% अधिक लोकांना आपण घरी होम आयसोलेशन मध्ये व्यवस्थित ट्रीट करू शकतो. हॉस्पिटलायझेशनची गरज नाही. एक. दुसरं म्हणजे कुठलेही सिम्पटम्स घेऊन घरी प्लीज बसू नका, कारण ही चूक आपल्याला पुन्हा करायची नाही. आपल्याला एक देखील जीव या तिसऱ्या लाटेमध्ये गमवायचा नाहीये. आपल्या सगळे सिम्पटम्स आपल्या डॉक्टर बरोबर इमिजिएटली शेअर करा आणि डॉक्टर सांगेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट आणि त्याप्रमाणे कधी हॉस्पिटलला भरती व्हायचं त्याच्यावरकडे तुम्ही प्लीज लक्ष द्या. कारण त्यावेळेसच तुम्हाला जर त्रास होत असेल तर योग्य वेळेस ट्रीटमेंट मिळालं तर तुम्ही ह्याच्यातून व्यवस्थित सुखरूप निघू शकता. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की 90% अधिक लोकांना कुठलंही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट सोडलं तर काही एक ट्रीटमेंट लागणार नाहीये. बर. सर्दी खोकल्याकरता फक्त क्रोसिनची गोळी किंवा पॅरासिटामॉलची गोळी, एखादं गरम पाण्याची वाफ वगैरे घेतली बस झालं. त्याच्यापेक्षा जास्ती काही करायची गरज नाहीये. डॉक्टर, तुमचं हे म्हणणं हे किती दिलासादायक आहे मी शब्दात सांगू शकत नाही. जे या फेजमधनं जात आहेत किंवा ज्यांना सकाळी ऑफिसमधनं निघाल्यानंतर असे वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी झालं आहे आणि त्यांनी हे तुमचं म्हणणं ऐकलं की त्यांना दिलासा वाटेल सगळ्यात पहिल्यांदा की चला आपण कोरोनाचे 2ही डोस घेतलेले आहेत आणि जरी आपल्याला अशी काही लक्षणं दिसली तरी घाबरून जायचं कारण नाही. तेव्हा मंडळी, डॉक्टर पंडित यांनी सांगितलेली ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. घाबरून जायचं कारण नाही, पण काळजी मात्र जरूर घेतली पाहिजे आणि काटेकोरपणे घेतली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलात की तुम्हाला होम क्वारंटाईन जर का होता आलं किंवा त्यातल्या त्यात तुम्हाला कमीत कमी अन्य लोकांच्या संपर्कात येण्यासारखी परिस्थिती असेल तरीसुद्धा तुम्ही मास्क वापरला पाहिजे. तर तो का? आणि दुसरी गोष्ट, मास्कच्या बद्दल कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं म्हटलं की तुम्ही आता कॉटनचा मास्क वापरू नका. आपल्याकडे अगदी गल्लोगल्ली सर्वत्र कुठल्याही दुकानात आजकाल तुम्ही गेलात, अगदी बायकांच्या बांगड्यांच्या आणि कशाही दुकानात गेलात तरी तिकडे मास्क लावलेले आपल्याला बघायला मिळतात. एखाद्या केमिस्टच्या दुकानात तर असतातच, पण स्टेशनरीच्या दुकानाच्या बाहेर सुद्धा मास्क घेऊन बसलेले असतात कॉटनचे. तर हे कॉटनचे मास्क का नाही वापरायचे? तर सर्वप्रथम म्हणजे वॅक्सिन, जसं आपण म्हणाला 2 वॅक्सिनचे जर डोस घेतले तर तुम्हाला संसर्ग जरी झाला तरी तुम्हाला त्याच्या सिव्हिअर डिझीज आणि मॉर्टॅलिटी पासून फार चांगलं प्रोटेक्शन मिळतं. ते वॅक्सिन तर घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे मास्क जो आहे तुम्ही घरी जर लावलात, मी वॅक्सिनेशन झालं असेल किंवा घरच्या मंडळीचं जरी झालं असेल
तरी मास्क 2 जर व्यक्तींनी मास्क घातला असेल व्यवस्थित, आणि कुठला मास्क घाला तर त्याकडे येतोय आपण, हो. तर जवळपास डेसिमल मध्ये चान्स आहे की 24 तासांमध्ये जरी ते एकत्र राहिले मास्क घालून एका खोलीमध्ये, तरी डेसिमल्स मध्ये चान्स आहे की त्यांना एकमेकांपासून इन्फेक्शन होऊ शकतं, त्यांच्यातला एक पॉझिटिव्ह असेल तर. हो. पण एकाने जरी मास्क नाही घातला तर 20, 30, 40, 50% आणि दोघांनी पण मास्क नाही घातला तर जवळपास 100% पॉसिबिलिटी आहे की 15 मिनिटाच्या एकत्र राहण्याच्या वावरामध्ये सुद्धा त्यांना एकत्र दोघांना इन्फेक्शन होऊ शकतं, जर त्यांना एकाला जरी इन्फेक्शन असेल त्यातलं तर. कुठलं मास्क घालावं? आता हे मी मागच्या फेब्रुवारी पासून सांगतोय हो. की 2 मास्क, डबल मास्क तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक कॉटन मास्क जो की 3 पदरी आहे, हो. जो की तुमचा पहिला मास्क नसावा. तुमचा सर्जिकल मास्क हा पहिला असावा. 1 ते 2 रुपयामध्ये सर्जिकल मास्क मिळतो कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये गेलात की. सर्जिकल मास्क घाला, आणि सर्जिकल मास्कवर पाहिजे असेल तर तुम्ही कॉटनचा मास्क घाला, म्हणजे तुम्हाला डबल मास्किंग होईल आणि बरं. ते तुम्हाला चांगलं प्रोटेक्शन देईल. त्याहूनही चांगलं जर तुम्ही 2 सर्जिकल मास्क घालू शकलात तर फारच चांगलं. ते दॅट विल गिव्ह यू व्हेरी गुड प्रोटेक्शन. आणि बरं. हेल्थ केअर वर्कर्सनी मात्र N95 मास्क घालणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कन्सेशन नाहीये. तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. डबल मास्किंग, त्यातला एक मास्क कमीत कमी सर्जिकल असला पाहिजे आणि त्याच्यावरचा कॉटनचा असू शकतो, किंवा 2 सर्जिकल मास्क आणि N95 मास्क फॉर हेल्थ केअर वर्कर. बरं. डॉक्टर, तुम्ही 2 गोष्टी आत्ता सांगितल्यात. अगदी मी एका ओळीत सांगतो. एक म्हणजे कॉटनचा मास्क नुसता नाही, तर सर्जिकल मास्क आणि कॉटनचा मास्क असं दोन्ही जे डॉक्टर्सनी आहेत तर त्यांनी सर्जिकल, अन्यथा जो साधा 3-5 मास्क येतो तर तो बाहेरनं घालायचा आणि आतमध्ये कॉटनचा मास्क घालायचा. आता त्याच्या पुढचा एक आणखीन प्रश्न, मला काही सिम्पटम्स आहेत, मी घरात आयसोलेट होऊ शकतो आणि माझ्या डॉक्टरनी, जे फॅमिली डॉक्टर आहेत माझे, त्यांनी मला काही एक प्रिस्क्रिप्शन दिलं आणि गोळ्या दिल्यात, तर मी घरी राहून ट्रीटमेंट घेऊ शकतो का? आणि मला काही सिम्पटम्स नसतील पण मी मागच्या काही दिवसात काही लोकांच्या संपर्कात येऊन गेलो असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी मला जावं लागलं असेल, तर मी घरात काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. सर, सगळ्यात पहिलं म्हणजे हे तिसऱ्या वेव्ह मधलं जे महत्वाचा जो भाग राहणार आहे तो म्हणजे होम क्वारंटाईन आणि होम ट्रीटमेंट. तर तुम्ही घरी राहून व्यवस्थित डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता, परंतु तिथेच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही आणि डॉक्टरची देखील रिस्पॉन्सिबिलिटी तिकडे संपत नाही. एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ऍटलिस्ट दिवसातून एकदा किंवा 2दा फोननी किंवा व्हिडिओ कॉलनी राहणं गरजेचं आहे. तुम्हाला दिवसातून 3दा टेम्परेचर, पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि हार्ट रेट मोजा, आणि तुमची 6 मिनिट वॉक टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही घरी राहू शकता की नाही हा निर्णय तुमचा नसावा, पण तो डॉक्टरचा असावा. जर डॉक्टरला वाटलं की तुम्ही सेफ असाल तर तुम्ही घरी होम क्वारंटाईन करू शकता. डॉक्टरला जर वाटलं की नाही हे होम क्वारंटाईन करण्यासारखी कंडिशन नाही आहे किंवा खूप जास्ती कोमॉर्बिडिटीज आहेत, तर मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला रिक्वेस्ट करतील, त्यावेळेस प्लीज हॉस्पिटलला जा. दुसरं म्हणजे तुम्ही जे विचारलं मला की एखादा माणूस कॉन्टॅक्टमध्ये आला, क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आला, मग त्यांनी काय करावं? क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेली व्यक्तीला 3 ते 5 दिवस साधारण रिस्क असते की ती व्यक्ती पॉझिटिव्ह होऊ शकते. कारण पहिल्याच दिवशी काही पॉझिटिव्ह होतील असं वाटत नाही कोणालाही, बहुतेक 3 ते 5 दिवस होते. ओमायक्रॉन मध्ये आम्ही बघतोय की ही वेळ जी आहे साधारण 3 दिवसावर आली आहे. डेल्टा साधारण 5 ते 6 दिवस त्याचा हे होतं, इन्क्युबेशन पिरियड होता. ओमायक्रॉनचा इन्क्युबेशन पिरियड साधारण 2 ते 3 दिवस आहे. त्यामुळे तुम्ही जर कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल तर 5 दिवस तुम्ही आयसोलेट होऊ शकता, स्वतः मास्क घालून घरी राहू शकता, आणि 5व्या दिवशी जर तुम्ही व्यवस्थित एसिम्प्टोमॅटिक असाल तर टेस्ट करून तुम्ही तुमच्या नॉर्मल कामाला जाऊ शकता. तुम्ही जर लो रिस्क कॉन्टॅक्ट असाल, लो रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आणि हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये थोडा फरक आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे ज्यांच्या घरची व्यक्ती कोणीतरी पॉझिटिव्ह होतं आणि त्यांनी घरात बराच वेळ त्या व्यक्तीबरोबर घालवलाय, तो हाय रिस्क कॉन्टॅक्ट झाला. लो रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे मी ऑफिसमध्ये आहे, माझ्या बाजूचा व्यक्ती माझ्यापेक्षा चांगले 2-3 हात दूर बसतो, खोलीमध्ये व्हेंटिलेशन चांगलं आहे, त्यांनी 2-5 मिनिटं मास्क काढला होता, मी पण 2-5 मिनिटं मास्क काढला होता, नंतर मला कळलं की तो पॉझिटिव्ह आहे, तो लो रिस्क कॉन्टॅक्ट झाला. किंवा लोकलमध्ये कोणीतरी प्रवास करताना पॉझिटिव्ह असेल, ते लो रिस्क कॉन्टॅक्ट झाले. लो रिस्क कॉन्टॅक्टला आयसोलेट व्हायची गरज नाही, ते नॉर्मल त्यांचं काम चालू ठेवू शकतात, पण सिम्पटम्स समजा आढळले तर लगेच तुम्ही टेस्टिंग करायला पाहिजे. बरं डॉक्टर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही सांगता आहात आणि आम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत, आणि त्यातले प्रमुख प्रश्न असे आहेत की आता ही वाढ कशा पद्धतीनं होणार, आणि ही वाढ जर का पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने होणार असेल तर
काय काय गोष्टींचा अवलंब तातडीनं केला पाहिजे? कारण पहिल्या टप्प्यात असं होतं की फक्त हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये किंवा पहिल्या टप्प्यात असं होतं की चाळी झोपडपट्टी वजा घरांमध्ये कोरोना सापडत होता. दुसऱ्या टप्प्यात तो हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये सापडायला लागला. आता तिसऱ्या टप्प्यात तो सगळीकडे सापडतोय. तर ही लाट आणखीन कशा पद्धतीने पुढे जाईल? आणि शेवटी जाता जाता दिलासादायक गोष्टही आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची आहे की ही लाट संपेल कधी? एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल पंडित की जे महाराष्ट्राच्या कोरोना विषयातल्या टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य आहेत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं विचारलं होतं की या ओमायक्रॉनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चाललाय, ही वाढण्याची गती अशीच राहणार का किंवा आणखीन वाढणार का? मला असं वाटतं की जर आपले सर्व नागरिक थोडंफार रिस्पॉन्सिबली जर आपण मास्क व्यवस्थित घातला, गर्दीच्या ठिकाणी जरी कमी केलं, थोडंसं जे सरकार सांगते त्याकडे जर आपण खरोखर योग्य ते लक्ष दिलं, तर आपण ही वेव्हची जी एवढी वाढते जे नंबर्स आहेत ते कमी करू शकू बऱ्यापैकी. परंतु अनफॉर्च्युनेटली तसं आपल्याकडे आता होत नाही. आज देखील आपण रस्त्यावर गेलात तर मास्क जो आहे तो आयदर हनुवटीवर असतो किंवा नसतोच. आणि बरेच लोक जे आहेत ते अजून देखील मास्कचा पूर्ण वापर करत नाहीयेत. हा जो ओमायक्रॉन व्हेरियंट आहे त्याला थोडासा इम्युन एस्केप दिसतोय. त्यामुळे वॅक्सिन घेतलेल्या लोकांना आणि पूर्वी कोविड झालेल्या लोकांना देखील हे इन्फेक्शन होतंय. त्यामुळे जरासं आपण थोडी काळजी घेतली तर आपल्याला काही त्रास होणार नाही याच्यापुढे. वेव्ह सुद्धा कमी होईल हळूहळू. मग बर, तर याचं आता पहिल्या टप्प्यातल्या कोविड-19ची एक सायकल होती, दुसऱ्या टप्प्यातली डेल्टाची एक छोटी सायकल होती. तर तसं आत्ताच्या सायकलचं काही आपण गणित आत्ता भाकीत मांडू शकतो का, की साधारण 2 आठवडे याचा सगळ्यात अधिक त्रास राहील किंवा हा त्रास वाढत वाढत 2 आठवड्यानंतर हा एकदम उच्च स्थानी पोहोचेल आणि त्यानंतर तो हळूहळू कमी होईल? आपण जे म्हणतात ते खरं व्हावं, कारण साऊथ आफ्रिकेमध्ये आणि युके मध्ये ह्या साधारण 6 आठवड्याचा टोटल लाट होती, कालावधी होता. आपल्याकडे साधारण एक 20 डिसेंबर पासून चालू झाले तर 2 आठवडे होऊन गेलेत. अजून 2 आठवड्यांनी जर त्याचा उच्चांक गाठला तर आपल्याला त्याच्यानंतर हळूहळू केसेस कमी होताना दिसू शकतात. परंतु अजून हे थोडंसं अर्ली राहील आपल्याला काही कमेंट करणं. 15 जानेवारी पर्यंत वाट बघितल्यावर आपल्याला कळेल की आपण कुठपर्यंत उच्चांक गाठवून कसं जाऊ पुढे. बरं, अगदी शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर द्या शक्य झालं तर. ते म्हणजे मास्क वापरतोय मी 2 डोसही घेतले आहेत, पण तरी मला ऑफिसला जायला लागतंय किंवा बाहेर जायला लागतंय माझ्या नैमित्तिक कामाला जी काही असतील ती. तर अशा लोकांनी असे त्रास होऊ नयेत याच्याकरता अन्य काळजीचे काही पर्याय तुम्ही सांगाल का थोडक्यात? जर व्यवस्थित मास्क घातला असेल आणि वॅक्सिन घेतलं असेल तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही केलेलं आहे. त्याबरोबर तुम्ही तुमचं योग्य ते आरोग्य ठेवा, एक व्यवस्थित जेवण आहार करा, गरजेच्या ठिकाणी जाऊ नका. आपल्या ज्या क्लोज स्पेसमध्ये जिकडे तुम्ही बसत असाल ऑफिसमध्ये किंवा कामाला किंवा घरी, तिकडे एअर व्हेंटिलेशन कडे भरपूर लक्ष द्या. हवा खेळती असली पाहिजे. एअर कंडिशनिंग जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शक्यतो खिडक्या उघडून बसा, पंखे लावून बसा, म्हणजे हवा खेळती राहील. आणि मुख्य म्हणजे 8 तास झोपा आणि थोडासा शरीराला व्यायाम द्या. या जर सर्व गोष्टी केल्या तर आपण व्यवस्थित या वेव्हमधून बाहेर पडू शकतो. नक्कीच डॉक्टर, पहिल्यांदा जेव्हा कोरोना आला तेव्हा कोणालाच काहीच माहिती नव्हतं. सगळेच जण हवेमध्ये तलवारी चालवण्यासारखी सगळ्यांची स्थिती होती. दुसऱ्या टप्प्यात आपल्याला काही गोष्टी समजल्या आणि तिसऱ्या टप्प्यात तुमच्यासारख्या अनेक मार्गदर्शकांनी लसही आपल्याला आपल्या सगळ्या संशोधकांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यातही आता नाकानं घ्यायची लससुद्धा येते आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर निश्चितपणे याही व्हेरियंटचा सामना आपण यशस्वीपणे करू शकू, यात काहीच शंका नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेली सर्व प्रकारची काळजी काटेकोर घ्या. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.